त्या स्कूलमध्ये तुम्ही जर गेलात तर फक्त तुम्हाला सर्टिफिकेटवर जॉब येणार नाही, तुमचं डेमो घेतलं जातं, तुमच्यामध्ये किती टॅलेंट आहे, क्वालिफिकेशन, तुम्ही किती मुलांना कंट्रोल करू शकता, त्याच्यावरच तुम्हाला जॉब भेटणार. मग त्याची तयारी मी एक्स्ट्रा माझ्या स्कूलमध्ये तुम्हाला देते. मी त्याचे चार्जेस वगैरे घेत नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार या, माझ्या टीचरसोबत बसा आणि मुलांना शिकवा. पर्सनली तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. आणि त्याच्यानंतर पहिले तर माझ्या स्कूलमध्ये जर जॉब अवेलेबल असेल तर मी स्वतःच ठेवून घेते. बरेच ते सगळे जे माझे टीचर्स आहेत ते सगळे सिलेक्ट केलेले आहेत, तर इथे आहेत, हे पण आहे ज्यांच्या मी स्वतः त्या टीचरांना तयार करते की कसं काय शिकवायचं. तुमच्यापासून तुम्ही विचारू शकता नाही. तर माझ्याकडे असे 4 स्कूलमध्ये तर मी स्वतः ठेवून घेते. नाहीतर मला स्कूलमधून कॉल येतात की कोण टीचर्स असेल तर पाठवून द्या. तुम्हाला पाठवून दे, मला गायडन्स पण करते असं डेमो वगैरे द्यायचं आणि जाऊन जॉब जॉईन करायचं. आणि कधी तुम्हाला मी एक सजेशन देते, मी सगळ्याच टीचरांना देते की जेव्हा कुठेही तुम्हाला अपॉर्च्युनिटी आली तर सॅलरीसाठी बघायचं नाही, एक्सपिरियन्ससाठी इंटर करायचं. तिथे आपण इंटर केल्यावर एक्सपिरियन्स घेऊन म्हणजे बाहेर पडल्यावर आपल्याला रस्ते भेटतात. मी पण ॲज अ एक प्री प्रायमरीची ॲज अ टीचरच जॉईन झाले होते. 10 वर्ष झाली. एक 600 तेव्हा मला पेमेंट होता, 600 रुपये. त्याच्यानंतरच मी पुढे करून आज स्वतःची 4 स्कूल चालू करू शकले. तर थोडासा घरातून बाहेर निघावंच लागतं, पण घरातले पण कामं आटपूनच निघावं लागतं. असं नाही की आपण बाहेर पडतो म्हणून आपण घरचा करू नये. मी स्वतः बाहेर पडते तेव्हा सगळे टिफिन वगैरे सगळं बाहेरचं हे ते सगळं करूनच निघते, नंतरच आपण बाहेर. पण आपल्यासाठी थोडा तरी वेळ काढावा लागतं. घरात तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा, जर घरात राहिलं तर घराचे काम कधीच संपत नाही. फक्त मॅनेजमेंट पाहिजे. सकाळी उठून आपल्याला हे करून ते सगळं मॅनेज